होती आणि निष्काळजीपणा बघा मिस्टरांचा, ज्यांच्या त्यांच्या वस्तू दिलेल्या बऱ्या की ऐन वेळेला आपलीच गंमत होऊन. नमस्कार सर्वांना, कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळपासूनची सगळी कामं झालेली आहेत, मुलं शाळेला गेलेली आहेत. डबा घेऊन डब्याला मी बटाटा आणि वांग मिक्स भाजी केली होती, चपाती केली होती आणि नाश्त्यासाठी मी गोड शेवया, लहान मुलगा मागत होता म्हणून गोड शेवयाचं आळणी करून करतात त्या टाईपमध्ये आज नाश्ता केलेला होता. आता मिस्टरांच्यासाठी 2 गरम गरम चपात्या तेवढ्या करायच्या आहेत आणि भात सुद्धा करायचा आहे आणि आमटी पण करायची आहे. त्यामुळे आता करूनच घेईन. आता सर्व कामे आवरलेली आहेत. बघू शकताय फरशी वगैरे सर्व पुसून झालेलं आहे. धुणं सुद्धा धुवून झालेलं आहे. आता मी वरती वाळत टाकून येणारच आहे. तर एक घटना काय झालेली आहे ती सांगण्यासाठी मी आज तुम्हाला उत्सुकता वाटली मला म्हणून मी सांगत आहे माझा अनुभव. बघा, एखाद्याची वस्तू आपण जर घेतली असेल तर वेळेत परत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण लक्ष नाही दिलं की ऐन वेळेला आपलीच गंमत होऊन बसते. तशाच पद्धतीनं आमचं पण काय झालं, काल जेव्हा आमचं घर बांधकाम चालू होतं हे 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा आमची मोटरची पाण्याची असते मारायची बांधकामाला, ती आम्ही नवीन घेतली होती आणि निष्काळजीपणा बघा मिस्टरांचा कसा झाला. आणि ती मोटर त्यांनी बाहेरच ठेवून काय केले, घरी आले होते म्हणजे जिथं आम्ही रेंटनं राहत होतो तिथे ते मोटर पाणी मारले आणि तशीच विसरून आले घरी आणि दुसऱ्या दिवशी बघतात तर मोटर गायब. तर काय माहीत कोण नेली. मग इकडे तिकडे आम्ही तपास केला तर काय कुठं समजलंच नाही. तर म्हटलं शेजाऱ्यांनी काय केलं, एक शेजारी आमच्या आहेत त्यांच्याकडे एक मोटर शिल्लक होती, त्यांनी ती म्हणजे दुरुस्त करायची होती. मग आम्ही ती दुरुस्त केली आणि वापरली आणि आमचं पण लक्षात राहिलं नाही. मिस्टरांनी काय केली, तीच मोटर फिक्स करून टाकली आणि आम्ही तेच वापरत होतो. आणि झालं कसं, त्यांची आत्ता मोटर बंद पडली. त्यांनी लगेच त्यांची मोटर मागितली. मग लक्षात आलं जेव्हाच्या तेव्हा ज्यांच्या त्यांच्या वस्तू दिलेल्या बऱ्या, तर असू दे म्हटलं नवीनच आपण घेऊया. मिस्टर म्हटले दुसऱ्याची वस्तू कधी ना कधी आपल्याला द्यावीच लागणार आहे. मग दिली त्यांची आणि नवीनच मोटर घेऊन आले. तर त्या मोटरीचं वैशिष्ट्य बघा, पाण्यात ती मोटर खाली टाकीमध्ये बसते. आमचा 5,500 लिटरचा हौद खाली अंडरग्राऊंड आहे, तर तो अंडरग्राऊंड ठेवलेला आहे. वरती 1,000 लिटरची टाकी आहे. आता म्हटलं काय नाही, अजून एक टाकी घेऊया. मिस्टर बोलले लगेच आपण घेऊया, 1,000 लिटरच्या 2 लागणारच. मग नवीनच आणली आणि पाण्यात ती खाली मोटर टाकीमध्ये सोडली, कारण पाण्यात पूर्ण बुडेल अशी ती मोटर आहे. तर मी त्याचे थोडे क्लिप्स मी तुम्हाला ठेवीनच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीची ती मोटर आहे. आणि खाली सोडले म्हणजे खाली, कारण का आणि वरून आपल्याला कसं हौदावरती कुलूप लावलं की प्रश्न नाही, कुणी नेऊ शकत नाही अशा पद्धतीनं ते अटॅच केलेले आहे. कारण ह्या भागामध्ये आम्ही राहतो, इथे आजूबाजूला काय आसपास घरं नाहीत, त्यामुळं चोरीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं ती सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठीच बरं आहे. तर मला सांगायचं काय होतं, जेव्हाच्या तेव्हा आपण ज्यांची वस्तू आणल्या की नाही तेव्हाच्या तेव्हा परत दिलेलं केव्हाही चांगलं. कधी दुसऱ्याचे उपकार आपण ठेवून घ्यायचे नाहीत बघा, असं मला वाटते. त्यामुळं आपण हसून घ्यायचं नाही, हा माझा पहिल्यापासूनचा नियम. तर तसंच झालं. असो, तर आपण पुढची कामं लगेचच करून घेऊया. चला तर दुपारी सुद्धा मी कट्टा पुसला होता. आता मॅगी बनवायची होती, म्हटलं मॅगी बनवून झाली आणि कट्टा सगळा जरा सांडल्यामुळे म्हटलं स्वच्छ करून घेऊन मग स्वयंपाकाला घालूया. आणि लगेचच किचनचा जो काही सिंक आहे, बेसिन, तो सुद्धा घासून घेणार लगेच. स्वच्छ असलं की मला स्वयंपाक करायला जरा मोटिवेशन मिळतं, यासाठी सगळं स्वच्छ करून घेते आणि मगच स्वयंपाकाला चालू करणार. आता मगाशी मी सांगितलेलं इथे बघा, इथे मोटर होती शेजाऱ्यांची, तिथे आम्ही जोडली होती, ती आता काढून त्यांना दिलेली आहे. आणि बघा दुसरी आणलेली आहे. मिस्टर आता लावायला लागल्यात खाली, ॲक्च्युली हौदात उतरलेली आहेत. ही नवीन मोटर आहे, पाण्यातली आहे. तर ती लावून झाली आणि लगेच आम्ही पाण्याचा टँकरसुद्धा बोलवला, कारण पाणी पुढेल इतपत पाहिजे होतं म्हणून. आता बघा सिंक स्वच्छ धुतलेला आहे. मिस्टरांनी काय काय मालसुद्धा घेऊन आलेले आहेत. तूर डाळ, HP चा चहा लागतो म्हणून, तेल, शेंगदाणे, शाबू आणि इकडे साखर हवी होती म्हणून साखरसुद्धा घेऊन आलेत. भाजीपाला आपलं
पालक, कोथिंबीर, वांगी, कोबीज असं घेऊन आलेले आहेत. खजूरसुद्धा मुलांना लागतात खायला म्हणून घेऊन आलेले आहेत. आता हे नवीन परवा आणलेले तांदूळ, तांदळात खडे काय खड्यात तांदूळ हे समजेना मला, इतके खडे होते तांदळामध्ये. आता म्हटलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी लागलं. आणि आता बघा हे सुंदर असं वांगं आहे. वांग्याला कचा 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 टोचून घेणार. वांगं काय मला आवडलेलं नव्हतं म्हणून माझा सगळा राग त्या वांग्यावरच काढत होते, कारण मला देठाला जर काटे असले तरच मला वांगं ते टेस्टी लागतं. असलं बिना काट्याचं वांगं मला अजिबात आवडत नाही. आता त्याला तेल लावून घेणार, व्यवस्थित चोळून घेणार आणि गॅस लावून मस्तपैकी भाजून घेणार. आणि लगेचच काय केलं मी, कणिकसुद्धा मळायला घेतली संध्याकाळच्या जेवणासाठी. वांगं राहिलं तसंच गॅसवर वाटतं, ते लावून घेऊन कणिक मळणार आणि मग वांगं व्यवस्थित मस्तपैकी भाजून घेणार. आता कणिक मळून झाली, म्हटलं तर झाकून ठेवूया त्यावर आणि लगेच लावला गॅस इकडे. वांगं मस्त भाजून घ्यायचं वर खाल करून. 1-2 तरी वांगी लागणार चौघांच्यासाठी. इकडे मिस्टर मुलाला शिकवत आहेत पुस्तकाला कवर कसा घालायचा. का मारायचे असं करून फोल्डिंग करू शकते, परंतु ते करायचं ते घेऊन परत. इकडे लगेचच मी तयारीला लागले. वांग्याचं भरीत करायचं होतं म्हणून कांदा, कोथिंबीर, लसूणसुद्धा ठेचून ठेवला होता. इकडे डाळसुद्धा आमटीसाठी शिजली होती. तर वांग्याच्या भरतासाठी मी फोडणी कशी देते बघा. तर तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घातलेलं आहे, मोहरी नाही जिरे घातलेले आहेत, हिंग आणि कांदा चरचरीत जरा भाजून घ्यायचा. लसूणसुद्धा त्यातच टाकायचा म्हणजे छान टेस्टी बनतं आपलं वांग्याचं भरीत. थोडीशी हळद टाकणार, पावसाळा असल्यामुळे, आणि मीठ चवीनुसार टाकणार त्याच्यामध्येच. आणि तिखटसुद्धा घालून घेतलं. व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर बघा मी वांगं जे शिजवलं होतं ते घेतले, भाजलेलं वांगं टाकले आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली. अशा पद्धतीनं लसूणी भरीत आपलं तयार झालेलं आहे सुंदर असं. तर संध्याकाळच्या जेवणासाठी ते बनलेलं आहे. मुलगासुद्धा दाखवल्याप्रमाणे आपले सर्व पुस्तकांना कवर घालून घेत आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.